मंडळी, कल्पना करा, आज तुमचा पगार 30,000 रुपये आहे. काही वर्षांनी मेहनत करता करता तो 50,000 होतो. तुम्हाला वाटतं आता आयुष्य थोडं आरामात जाईल. पण काही महिन्यांनी काय होतं? 30,000 रुपयामध्ये जेवढे पैसे कमी पडत होते तेवढेच आता 50,000 रुपयामध्ये कमी पडतात. पगार वाढला पण बचत वाढली नाही. मग प्रश्न असा आहे, आपलं उत्पन्न वाढत असताना आपली श्रीमंती का वाढत नाही? आणि याचं कारण फक्त महागाई नाही, यामागे आपल्या मेंदूची एक अतिशय शक्तिशाली सायकोलॉजिकल ट्रिक आहे, जिची जाणीव बहुतेक लोकांना आयुष्यभर होत नाही. आणि एकदा ती समजली तर पगार वाढल्यानंतर पैसा कुठे जातोय हे तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. मंडळी, समजा एका व्यक्तीचा पगार 30,000 रुपये आहे. तो साधी बाईक वापरतो, घरून डबा घेऊन जातो, महागडे कपडे घेत नाही, बाहेर खाणं महिन्यातून 1-2 वेळाच. अचानक त्याचा पगार 50,000 रुपये होतो. पहिल्या महिन्यात तो खूप खुश असतो. मग तो विचार करतो, आता थोडं चांगलं जगायला काय हरकत आहे. बाईकऐवजी EMIवर कार घेतो, साध्या मोबाईलऐवजी महागडा फोन घेतो, घरचा डबा कमी, ऑफिसच्या आसपास रेस्टॉरंट जास्त, विकेंडला बाहेर फिरणं, ऑनलाईन शॉपिंग, OTT सबस्क्रिप्शन्स. आणि काही काळाने त्याचा पगार 50,000 असतो पण खर्च 48,000 रुपये. म्हणजे पगार वाढला पण आर्थिक स्वातंत्र्य वाढलं नाही. पण इथे खरी गंमत आहे, ही समस्या त्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीची कमतरता नाही, हा आपल्या मेंदूचा पॅटर्न आहे. आणि याला मानसशास्त्रात एक महत्त्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे हेडॉनिक ॲडॅप्टेशन, म्हणजे आनंदाची सवय. मानसशास्त्रात याला हेडॉनिक ॲडॅप्टेशन किंवा हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला नवीन गोष्ट मिळते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, पण काही दिवसांनी तीच गोष्ट नॉर्मल वाटायला लागते. नवीन फोन घेतला, पहिलं काही दिवस फोन हातातून खाली ठेवावासा वाटत नाही. काही आठवड्यांनी तो फक्त आपला फोन होतो. नवीन कार, पहिल्या दिवशी फोटो, पहिल्या आठवड्यात उत्साह, काही महिन्यांनी ती फक्त ऑफिसला जाण्याचं साधन. आणि मग मेंदू म्हणतो, आता यापेक्षा थोडं चांगलं हवं. इथेच एक धोकादायक सायकल सुरू होते. पगार वाढतो, खर्च वाढतो, जीवनशैली वाढते आणि पुन्हा आपल्याला वाटतं अजून पैसे हवेत. पण थांबा, इतिहासात अशा परिस्थितीतून गेलेली एक व्यक्ती याबद्दल आपल्याला खूप मोठा धडा शिकवते. अमेरिकेतील एक प्रसिद्ध उद्योगपती यांचं उदाहरण पाहूया. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असूनही त्यांनी साधेपणाला मोठं महत्त्व दिलं. त्यांच्याकडे अमाप पैसा असूनही पैसा म्हणजे अमाप खर्च करण्याचा परवाना नाही, ही मानसिकता त्यांच्या आर्थिक विचारांचा महत्त्वाचा भाग आहे. यातून एक गोष्ट समजते, श्रीमंत होण्यासाठी फक्त जास्त कमावणं पुरेसं नाही. तुम्ही किती कमावता यापेक्षा किती पैसा तुमच्याकडे टिकतो आणि तो पैसा पुढे तुमच्यासाठी किती काम करतो हे महत्त्वाचं आहे. पण आता प्रश्न येतो, आपण हे इतकं सोपं असूनही का करू शकत नाही? कारण आपल्या मेंदूला एक गोष्ट खूप आवडते, ताबडतोब मिळणारा आनंद. मंडळी, तुमच्या हातात 5,000 रुपये अतिरिक्त आले. 2 पर्याय आहेत. पहिला, आज नवीन कपडे, रेस्टॉरंट आणि शॉपिंग. दुसरा, तो पैसा गुंतवून 10-15 वर्षांनी त्याचा मोठा फायदा घेणे. बहुतेक लोकांना पहिला पर्याय आकर्षक वाटतो. का? कारण पहिल्या पर्यायात रिवॉर्ड म्हणजे आत्ताच मिळतो आणि दुसऱ्यामध्ये रिवॉर्ड भविष्यात मिळणार असतं. मानवी मेंदूला इमिजिएट रिवॉर्ड जास्त आकर्षक वाटतो. यालाच आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असे म्हणतो. आणि क्रेडिट कार्ड, EMI, बाय नाऊ पे लेटर यासारख्या सुविधा या मानसिकतेचा फायदा घेतात. कारण तुम्हाला वस्तू आज मिळते पण पैसे नंतर द्यायचे असतात. मेंदूला वाटतं मी हे अफोर्ड करू शकतो. पण प्रत्यक्षात प्रश्न असा असतो, मी हे विकत घेऊ शकतो का? नाही. मी हे सातत्याने परवडू शकतो का? हा फरक समजला तर तुमची आर्थिक विचारसरणी बदलू शकते. आपल्या घरात हे खूप सहज दिसतं. पगार वाढला की पहिला विचार काय असतो? आता घरासाठी काहीतरी घेऊ, मुलासाठी नवीन फोन घेऊ, थोडं चांगलं घर घेऊ, कार घेऊ, एकदा तरी फॅमिली ट्रिप करू. यात काहीच चुकीचं नाही. समस्या वस्तू घेण्यात नाही, समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा प्रत्येक पगार वाढ पूर्णपणे लाईफस्टाईल अपग्रेडमध्ये जाते. समजा तुमचा पगार 40,000 वरून 50,000 रुपये झाला. तुम्ही पूर्ण 10,000 रुपये खर्च वाढवला तर तुमचं जीवन कदाचित थोडं चांगलं होईल, पण आर्थिक स्थिती जवळपास तिथेच. पण जर तुम्ही असं केलं
की 5,000 रुपयांवरून जीवनशैलीसाठी, 5,000 बचत किंवा गुंतवणुकीसाठी, तर प्रत्येक पगारवाढीसोबत तुमची संपत्तीही वाढू लागेल. याला एक साधा नियम म्हणता येईल, इन्कम वाढली की लाईफस्टाईल पूर्णपणे वाढवू नका. इतिहासात आर्थिक यश मिळवलेल्या अनेक लोकांच्या जीवनात एक समान गोष्ट दिसते. उदाहरणार्थ, अमेरिकन उद्योगपती यांनी बचत, शिस्त आणि दीर्घकालीन विचार यावर मोठा भर दिला. त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. लहान आर्थिक निर्णयांची पुनरावृत्तीच पुढे मोठा परिणाम निर्माण करते. हेच कंपाऊंडिंगमध्ये दिसतं. आजची 5,000 रुपयाची बचत कदाचित फार मोठी वाटणार नाही, पण ती नियमितपणे गुंतवली आणि दीर्घकाळ वाढू लागली तर तिचा परिणाम तुम्ही कल्पना करता त्यापेक्षा मोठा होऊ शकतो. म्हणून श्रीमंती ही नेहमी मोठ्या पगाराने सुरू होत नाही. कधीकधी ती सुरू होते छोट्या पण सातत्यपूर्ण आर्थिक निर्णयाने. पण अजून एक मोठा सायकोलॉजिकल ट्रॅप बाकी आहे, तो पाहूया. तर समजा तुमच्या ऑफिसमधला मित्र नवीन कार घेतो. तुम्ही त्याची कार पाहता, तो इंस्टाग्रामवर फोटो टाकतो. तुमच्या मनात विचार येतो, आपणही आता कार घ्यायला हवी. शेजाऱ्याने नवीन घर घेतलं, मग आपल्याला आपलं घर छोटं वाटायला लागतं. कोणीतरी नवीन आयफोन घेतला, मग आपला फोन अचानक जुना वाटतो. याला मानसशास्त्रात सोशल कंपॅरिझन म्हणतात. आपण स्वतःची आर्थिक स्थिती फक्त आपल्या गरजांशी कंपेअर करत नाही, आपण ती इतर लोकांशी कंपेअर करतो आणि सोशल मीडिया या कंपॅरिझनला आणखी वेग देतो. आपण इतरांचा हायलाईट रील पाहतो, पण त्यांचा EMI, कर्ज, क्रेडिट कार्ड बिल, फायनान्शियल स्ट्रेस हे आपल्याला दिसत नाही. म्हणून पुढच्या वेळी एखादी महागडी वस्तू पाहून तुम्हाला ती घ्यावीशी वाटली तेव्हा आपला स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच ती वस्तू हवी आहे का, की मला इतरांसारखं दिसायचं आहे? हा एक प्रश्न तुमचे हजारो रुपये वाचवू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पगार वाढला की काय करायचं. एक साधा 3 स्तरीय नियम वापरा. पहिला नियम, लाईफस्टाईल इन्फ्लेशनला मर्यादा घाला. म्हणजे समजा पगार 10,000 रुपयाने वाढला तर पूर्ण 10,000 रुपये खर्च करू नका. उदाहरणार्थ 3,000 रुपये लाईफस्टाईलला द्या, 4,000 रुपये सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटला द्या आणि 3,000 रुपये इमर्जन्सी फंड म्हणून, फ्युचर गोल्स म्हणून ठेवा. तुमच्या परिस्थितीनुसार प्रमाण बदला, पण पगार वाढ बरोबर पूर्ण खर्च वाढ हा नियम तोडा. नियम दुसरा, सेव्हिंग फर्स्ट, स्पेंडिंग लॅटर. म्हणजेच महिन्याच्या शेवटी जे उरेल ते सेव्ह करण्याऐवजी महिन्याच्या सुरुवातीलाच बचत करा. पगार आला, सर्वप्रथम ठरलेली रक्कम बाजूला, उरलेल्या पैशातून खर्च. याला पे युअर सेल्फ फर्स्ट अशी कल्पना म्हणतात. कारण जर तुम्ही आधी खर्च केला तर शेवटी बचतीसाठी काहीच उरणार नाही. नियम तिसरा, प्रत्येक पगारवाढीला एक आर्थिक लक्ष द्या. पगार वाढला की फक्त जास्त पैसे मिळाले असं समजू नका. त्या वाढीला नाव द्या. उदाहरणार्थ, ही वाढ इमर्जन्सी फंडसाठी, ही वाढ घराच्या डाऊन पेमेंटसाठी, ही वाढ रिटायरमेंटसाठी आणि ही वाढ मुलांच्या शिक्षणासाठी. जेव्हा पैशाला पर्पज मिळतो तेव्हा तो सहज खर्च होण्याची शक्यता कमी होते. आता कल्पना करा, 10 वर्षापूर्वी तुमचा पगार 25,000 रुपये होता, आज तो 60,000 रुपये आहे. पण जर तुमची लाईफस्टाईल प्रत्येक वेळी पगारासोबत वाढत गेली तर 10 वर्षानंतरही तुम्ही म्हणाल, पैसा कुठे जातो कळतच नाही. पण दुसरा मार्ग आहे. पगार वाढला, लाईफस्टाईल थोडी वाढली, बचत वाढली, इन्व्हेस्टमेंट वाढलं, इमर्जन्सी फंड वाढला, डेब्ट कमी झाला आणि सर्वात महत्त्वाचं, पैशांबद्दलची तुमची मानसिकता बदलली. मग एक दिवस असा येतो जेव्हा तुम्ही फक्त पैशासाठी काम करत नाही, तुमचा पैसा देखील तुमच्यासाठी काम करू लागतो. हीच खरी आर्थिक प्रगती आहे. म्हणून मंडळी, लक्षात ठेवा, श्रीमंत होण्यासाठी मोठा पगार आवश्यक असू शकतो, पण मोठा पगार पुरेसा नसतो. 30,000 रुपये कमावून 25,000 रुपये वाचवणारी व्यक्ती 1,00,000 रुपये कमावून 1,00,000 रुपये खर्च करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कदाचित आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत असू शकते. कारण श्रीमंतीचा प्रश्न फक्त तुम्ही किती कमावता हा नाही, खरा प्रश्न आहे तुम्ही किती ठेवता. आणि त्याहून महत्त्वाचं, तुमच्याकडे उरलेला पैसा भविष्यासाठी काय निर्माण करतो. पगार वाढल्यानंतर नवीन वस्तू घेण्यापूर्वी एकदा स्वतःला विचारा, माझी लाईफस्टाईल वाढते की माझी नेट वर्थ वाढते. कारण पगाराची पावती मोठी होणं म्हणजे श्रीमंत होणं नाही,
तुमची आर्थिक स्वातंत्र्याची क्षमता वाढणं ही खरी श्रीमंती आहे आणि कदाचित आजपासून तुमच्या पुढच्या पगारवाढीचा पहिला उपयोग नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी नसेल, तर तुमच्या भविष्यातील स्वतःला थोडं अधिक सुरक्षित करण्यासाठी असेल. तर मंडळी, जर या व्हिडिओमुळे तुम्हाला जाणवलं की पगार वाढतोय पण पैसा टिकत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्रासोबत किंवा कुटुंबातील व्यक्तीसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये एक गोष्ट जरूर सांगा, तुमचा पगार वाढला की तुमचा खर्च जास्त वाढतो की बचत. अशाच प्रकारच्या मानसशास्त्र, पैसा आणि जीवन बदलणाऱ्या विचारांवर आधारित मराठी व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.